नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहे आपण संविधानावर काही प्रश्न. तर बघूया पहिला प्रश्न. भारतात सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? पर्याय दिलाय राष्ट्रपती, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा संसद. तर याच्या उत्तर होणार राष्ट्रपती. दुसरा प्रश्न बघू. भारताच्या राष्ट्रपतींचा कालावधी किती असतो? पर्याय दिले आपल्याला 3 वर्षे, 5 वर्षे, 4 वर्षे किंवा 6 वर्षे. तर याच्या उत्तर होणार 5 वर्षे. तिसरा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दिलाय महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा सरदार पटेल. तर याच्या उत्तर होणार डॉक्टर बी आर आंबेडकर. चौथा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना काय आहे? पर्याय दिलाय याचे एक परिचय, सुरुवात, प्रस्तावना किंवा यापैकी नाही. तर याच्या उत्तर होणार प्रस्तावना. पाचवा प्रश्न बघू. भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकारांची हमी दिली? तर याच्या उत्तर होणार 6. प्रश्न 6वा. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 काय हमी देते? तर याच्या उत्तर होणार जगण्याचे अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. प्रश्न 7वा. लोकसभा विसर्जित करण्याचे अधिकार कोणाकडे आहे? तर याचे उत्तर होणार अध्यक्ष. प्रश्न 8वा. कलम 352 अंतर्गत घोषित राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्यावर लागू होतो? पर्याय दिलाय मूलभूत अधिकार, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे, ए आणि बी दोन्ही किंवा वरीलपैकी काहीही नाही. तर याच्या उत्तर होणार ऑप्शन नंबर सी, ए आणि बी दोन्ही. म्हणजे मूलभूत अधिकार आणि राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे. प्रश्न 9वा बघू. राज्यघटनेचा कोणता भाग कार्यकारिणीशी संबंधित आहे? तर याचे उत्तर होणार भाग 5. प्रश्न 10वा. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचे उत्तर होणार 6 वर्षाचा. प्रश्न 11वा. भारतातील राज्य सरकारचे प्रमुख कोण असतो? पर्याय दिलाय मुख्यमंत्री, राज्यपाल, अध्यक्ष किंवा पंतप्रधान. तर याचे उत्तर होणार मुख्यमंत्री. प्रश्न 12वा. भारताचे अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर याचे उत्तर होणार अध्यक्ष. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 केले? पर्याय दिले आपल्याला 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती किंवा 73वी घटना दुरुस्ती. तर याचे उत्तर होणार 61वी घटना दुरुस्ती. भारताचे नियंत्रक आणि महालेखाची नियुक्ती कोणी केली? पर्याय दिलाय आपल्याला अध्यक्ष, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश किंवा संसद. तर याचे उत्तर होणार अध्यक्ष. प्रश्न 15वा. लोकसभेचे कमाल संख्याबळ किती आहे? तर याचे उत्तर होणार 552. राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा आहे? तर याचे उत्तर होणार 8वी अनुसूची. 17वा प्रश्न. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात समान असते? तर याचे उत्तर होणार भाग 4. भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? तर याचे उत्तर होणार 18 वर्षे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये
ऑप्शन नंबर डी याच्या उत्तर होणार विधानसभेचे निवडून आलेले अध्यक्ष आणि राज्यपाल. राज्यघटनेतील कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर होणार जम्मू आणि काश्मीरशी विशेष तरतुदी.